केतन शहा यांच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोलापूर शहरवासियांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्याकडे निवेदन सादर केलं। सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि विश्वासार्ह नेतृत्वाला संधी मिळावी या उद्देशानं केतन महेंद्र शहा यांची सोलापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली। याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आलं। शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेले, सुशासनाला प्राधान्य देणारे, जनतेच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी काम करणारे, तसंच सर्व समाज घटकांमध्ये विश्वास निर्माण केलेलं नेतृत्व महापालिकेत असणं अत्यावश्यक असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं। केतन शहा यांनी सामाजिक आणि जनहिताच्या विविध विषयांवर सातत्यानं कार्य केलं असून शहराच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांचं योगदान उपयुक्त ठरेल। ते 29 संस्थांमध्ये ऑनररी सेवा देत आहेत असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला। सोलापूरला सक्षम प्रतिनिधित्व मिळावं आणि विकास कामांना बळ मिळावं या भावनेतून ही मागणी करण्यात आली। या प्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। 94 वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा प्राणीमित्र विलास शहा हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी या संदर्भात संस्थेच्या शिफारशीसह लेखी पत्रही दिलं आणि मागणीला पाठिंबा दर्शवला। या प्रसंगी जैन सोशल ग्रुप सेंट्रलचे संजय शहा, सौ संतोष बंब, सुदर्शन गांधी, कामिनी गांधी, संजय पटवा, पार्क रोड शोरूम्स असोसिएशनचे सुरेंद्र जोशी, उमेश ऐनापूर, श्याम क्षीरसागर, लाडले साब शेख, प्रसाद देवस्थळी, अग्रवाल, नजीर शेख, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संजीव पाटील, राजीव देसाई, दिगंबर जैन समाजातर्फे सुनील गांधी, राजकुमार कोठाडिया, अरविंद शहा, जयजीत पटवा, साहिल शहा, अजित शहा, लौकिक शहा, गोशाळेतर्फे कुलकर्णी मॅडम, शुभम साठे, रुद्रप्पा बिराजदार, सोलापूर विकास मंचतर्फे विजय यादव, योगिन गुर्जर, अंबुरे वकील, मनोज क्षीरसागर, प्रशांत झामरे, सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनतर्फे डॉक्टर सूरज रतन धूत, ईश्वर मालू, भूषण भुतडा, कौशिक शहा, सुयोग कालाणी, सर्वोदय सोसायटीतर्फे शिरीष कोठावळे, सचिन जोग, डॉक्टर सुनील मेहता आदींची उपस्थिती होती।